राजसाहेब ठाकरे यांचा। क्या कहेंगे यहाँ पर आज जो आप यहाँ पर जो अमर उपोषण किया जा रहा है, क्या वजह है और आपकी क्या मांगनी है? जय महाराष्ट्र। आज सुशील आवटेने आमरण उपोषण जो घेतलंय त्याला कारण पण तसंच आहे। त्यांनी सर्व जे काय आहे त्यांनी पूर्ण सांगितलेलं। हा चौक आहे अण्णासाहेब साठेनगरचा जो आहे त्यांचं जे नाव द्यायला सांगितलंय तो थोर पुरुष काय हा पूर्ण भारताला माहिती आहे। त्या थोर पुरुषाचं नाव द्यायचं टाकून एक छा म्हणून तुम्ही नाव देताय आणि तो पण मेन चौकाला। तर जवळजवळ 6 महिन्यापासून तो पोरगा यासाठी झटतोय। वारंवार नगरपालिकेला त्यांनी निवेदनं दिल्यात, त्याच्यात त्या निवेदनाला काही उत्तर न दिल्यामुळे आज मनसेला हा आंदोलन करावं लागले आणि उपोषणाला इथे बसावं लागले। याचा लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा। जर उपोषणाला बसलेल्या मुलाला जर काय झालं तर मग तर हे आंदोलन एवढं तीव्र होईल याची महानगरपालिकेने दखल घ्यावी। लेकिन ये महानगर पालिका की सहमति से और जो परमिशन महासभा में पास होके ही वो चौक का जो है लीगलाइज तरीके से बनाया गया है। ज्यांनी ही माहिती जो अधिकार दिला किंवा ज्यांनी ही मिळवून दिला त्यांनी पहिले त्या मुलाचं बॅकग्राऊंड काढायचा होता। कोणाला तुम्ही कोणाचं नाव देताय? अण्णाभाऊ साठे किती मोठे माणूस आहेत आणि हा माणूस कोण आहे ह्याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे। तुम्ही कुठल्याही चौकाला कुठलाही नाव द्याल, उद्या तुम्ही झिंगाट बघाल आणि लोकांना नाव द्याल, ते चालणार नाही। मनसे हे सहन करणार नाही। तो जर कुठं मोठा व्यक्ती असता किंवा त्यांनी काहीतरी त्या चौकासाठी किंवा त्या एरियासाठी केलेलं असतं तरी आम्हाला मान्य असतं, पण तुम्ही कोणाचे नाव कुठेही देता, तेही मेन हायवेला मेन चौकाला द्या ना। तुम्ही अण्णासाहेबांचं नाव द्या, आम्हाला स्वीकार आहे, किंवा कुठल्या मोठ्या व्यक्तीचं नाव द्या ज्यांनी देशासाठी काही केलं असेल त्याचं नाव द्या। ते शेवटचे प्रश्न असा आहे का इथे जे चौक आहे त्याच्या नावावर चेंज नाही केलंय, तुमच्या जे मागणी पूर्ण नाही झाली ते तुमचे जे आहे ते काय होणार आहे पुढच्या वेळी? आमरण उपोषण करतो याच्यापेक्षा आणखी काय करायला पाहिजे? म्हणजे सरकारला काय माणसांची काय इथे प्रेत बसवायचे आहेत? कॉर्पोरेशनचे जे आहे कॉर्पोरेशन मध्ये बसलेले जे आहेत त्यांना जे आहे ते तर आंधळे झाले आहेत म्हणून त्यांना दिसत नाही। 6 महिन्यापासून तो जर सांगतोय की हे चुकीचं आहे, मग त्या ज्या लोकांनी हे पास केला, जो बिल पास केला असेल नावाचा, मग ते मूर्ख असतील, त्यांनी बघायला पाहिजे का हा कसा काय बिल पास केलाय। हे आयुक्ताचं काम आहे बघण्याचं। आयुक्तांनी बघायला पाहिजे का हा बिल नाव देतो आपण ते नाव योग्य आहे का। कुठल्याही चौकाला नाव देताना त्याची पडताळणी केली जाते की त्या व्यक्तीचं नाव द्यायला तो व्यक्ती कोण आहे। मग ज्याने हा नाव पास करून घेतला त्यांनी विचार करायला पाहिजे होता, आयुक्तांनी बघायला पाहिजे होतं। आणि त्यांनी जर आवटेनी जर हा प्रयत्न केलाय का तुम्ही अण्णासाहेब यांचा ये जो चौक है ये स्थित नारकुली देवजी नगर सर्कल का ये चौक है। ये मेन जुना मुंबई आगरा हाईवे पे चौक है, मेट्रो ब्रिज के नीचे। और ऐसे मेन चौक को ऐसा गलत नाम देना ये कदापि महानगरपालिका को शोभा नहीं देता। ये महानगरपालिका का एकदम सीधा सीधा सबसे गलत काम भिवंडी का है। इसके लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपोषण कर रही है। ये आमरण उपोषण है, ये तब तक नहीं रुकेगा जब तक हमारे अंदर सांस है।